प्रेज लॉर्ड. परमेश्वराचे नाव धन्यवाद देऊया की देवानं आजची संधी दिली की आम्ही देवाचं वचन ऐकावं, देवाची स्तुती करावी. निश्चित आज या वचनाद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलणार आहे. म्हणून प्रथम देवाला धन्यवाद देतो की देवानं आजची संधी मला दिलेली आहे. त्याचप्रकारे जीसस इंडिया टीव्हीचे मी आभार मानतो की त्यांनी आजचं वचन सांगण्याची मला संधी दिली. यावेळेस नेत्रबंद करूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. राजा, आदर तुला, गौरव तुला, सन्मान देतो प्रभू. देवा, आज ज्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलणार आहे देवा, त्या वचनाद्वारे तुझ्या लेकरांचं जीवन प्रभू बदललं जाऊ दे. देवा, विशेष तुझा अनुग्रह त्यांच्यावरती प्रभू तू कर आणि देवा तुमचा जाणे गौरवचा. देवाच्या वचन तू दिलेला आहे त्याद्वारे त्यांच्याशी बोलशील असा विश्वास ठेवतो. येशूच्या नावातून पिते ऐक, आमेन. यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन आम्ही वाचणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 15 अध्याय आणि त्यातलं 16 वचन आम्ही वाचूया. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हास नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. वाचे वचन परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वादित करू. जे वचन परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. कारण वचन ज्यावेळेस आम्ही ऐकतो त्यावेळेस त्या वचनाद्वारे देव अद्भुत गोष्टी आमच्याशी बोलतो. आम्ही पाहतो की पुष्कळ वेळा कदाचित तुम्ही हे वचन ऐकलं असेल, पण आज मला या वचनाद्वारे एक येशूचा हेतू तुम्हाला मला शिकवायचा आहे की जो कदाचित जगामध्ये आमचा एक वेगळा हेतू असेल किंवा आम्ही या एका हेतूनं काम करतोय, पण येशूचाही एक हेतू आहे की जो आम्हालाही तो पूर्ण करायचा आहे किंवा त्या हेतूकडे आमचंही लक्ष असलं पाहिजे. म्हणून आम्हाला त्या हेतूविषयी मला आज तुम्हाला शिकवायचं आहे. प्रथम आम्ही पाहतो की ज्यावेळेस वचन वाचलं त्या वचनाद्वारे येशू ख्रिस्त काही गोष्टी आमच्याशी बोलला की येशू आमच्या जीवनातून त्याचा हेतू इच्छित पूर्ण करू शकतो, हे आमच्याशी तो बोलत आहे. दुसरी गोष्ट, एक मनुष्याचं कर्तव्य काय आहे तेही त्यानं या वचनात आम्हाला सांगितलंय. पण आम्ही त्या वचनाची जर आम्ही सुरुवात केली तर त्या वचनामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही वचन वाचता त्या वचनाच्या सुरुवातीला असं लिहिलंय की तुम्ही मला निवडलेलं नाही, म्हणजे आम्ही देवाला निवडलं नाही, देवानं काय केलंय, आम्हाला निवडलंय. हालेलुया. येशू ख्रिस्त ज्यावेळेस या वचनामध्ये बोलला की त्यावेळेस तो म्हणाला की मी तुम्हाला निवडलेले तुम्ही लोक आहात. हालेलुया. मग ज्यावेळेस देवानं आम्हाला निवडलं, ज्यावेळेस परमेश्वरानं आम्हाला निवडलं, बायबल सांगतो की ते एका त्याच्या नजरेमध्ये आम्ही लायक ठरलो. हालेलुया. आम्ही ज्यावेळेस काय करतो, एका निवडीसाठी आम्ही एखादं उदाहरण घेतलं, एखादं धान्य आम्ही निवडतो. मग धान्य निवडत असताना जे आम्हाला खाण्यासाठी योग्य आहे ते आम्ही बाजूला करतो, पण जे खाण्यासाठी योग्य नाही किंवा ज्याचा काही वापर होऊ शकत नाही त्यातून आम्ही काय करतो, त्या गोष्टी बाजूला काढतो. मग मला हे म्हणायचंय की जगामधून परमेश्वराची नजर आमच्यावरती यावी आणि देवानं आम्हाला त्याच्यामध्ये निवडावं, देवानं आमची निवड करावी, म्हणजे परमेश्वराचं आमच्याकडं लक्ष आहे. हालेलुया. येशूचं आमच्याकडं लक्ष आहे आणि बायबल सांगतो, येशू म्हणत आहे की मी तुम्हाला निवडलं कारण आम्ही त्या गोष्टीसाठी कुठेतरी लायक ठरतो. बायबलच्या वचनामध्ये असं लिहिलं की बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. मग या परमेश्वराच्या निवडीमध्ये जर देवाचं लक्ष तुमच्याकडे जातंय आणि देव जर तुम्हाला निवडतोय तर देवाच्या कामाचे तुम्ही होत आहात. देव तुम्हाला निवडीमधून म्हणजे एका जगिक गोष्टीपासून बाजूला सारून परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत गोष्ट करत आहे. परमेश्वरानं आम्हाला त्या वाईटातून वेगळं करून चांगल्यामध्ये आणलेलं आहे. हालेलुया. देव ज्यावेळेस निवड करतो त्या निवडीमध्ये देवानं काहीतरी आमच्यामध्ये पाहिलं असेल जे परमेश्वराला भावत आहे. कधी कधी आम्ही विचार करतो की मला कोण निवड करेल, माझी कोण निवड करेल, पण विश्वास ठेवा, जगानं तुमची निवड नाही करावी तर देवानं तुमची निवड करावी याच्यासाठी कधी तत्पर असत जा. ज्यावेळेस त्या गल्याथाला मारण्यासाठी त्या दाविदाची निवड केली जाते, काय पाहिलं गेलं त्या दाविदामध्ये, एक उंचीनं ठेंगणा असणारा व्यक्ती, ज्याच्याकडे कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नाही, काही नाही, पण ज्यावेळेस ठरलं गेलं की हा या गल्याथाला मारू शकतो, बायबल सांगतं
निवड सार्थ ठरली आणि जो पराक्रम कुणी करू शकत नव्हता तो पराक्रम दाविदानं केला. हालेलुया. मग मला हे म्हणायचं, देवानं जर कशाच हेतून जर तुम्हाला निवडलंय, कदाचित इतरांकडून तो पराक्रम होणार नाही, पण तुमच्याकडून पराक्रम होणार आहे म्हणून देवानं तुम्हाला निवडलंय. हालेलुया. प्रार्थना असावी की प्रभू तुम्हाला निवड. हालेलुया. प्रार्थना असावी की प्रभू तुझ्या निवडीमध्ये मला योग्य बनव, तुझ्या योजनेनुसार मला प्रभू तू बनव. देवा त्या वाईटातून मला वेगळं कर, या चांगल्यामध्ये प्रभू तू मला आण. हालेलुया. मग वचन सांगतं, देव तुम्हाला निवडतोय, देव तुम्हाला निवडत आहे. कदाचित तुम्ही देवाला निवडलं नसेल, पण देवाचं लक्ष, देवाची नजर तुमच्यावरती आहे आणि देव तुम्हाला निवडत आहे. हालेलुया. देव तुम्हाला निवडत आहे, देवाचं लक्ष तुमच्याकडं आहे, देवाची नजर तुमच्याकडं आहे, देव तुमच्याकडं पाहत आहे. देवाचं लक्ष ठेवून परमेश्वर त्याच्या लेकराकडं पाहत आहे आणि त्याला त्याच्या लेकराला निवडायचं आहे. मग वाचनाची सुरुवात सांगते की देवानं तुम्हाला निवडलंय. जर देवानं निवडलंय तर तुम्ही भाग्यशाली लोक आहात. पहिली गोष्ट सांगितली की देवानं तुम्हाला निवडलंय. मग देवानं फक्त निवडून आम्हाला असंच ठेवलं नाही, देवानं फक्त निवडून आम्हाला असं ठेवलं नाही, तर देवानं आमची निवड करून एका विशिष्ट गोष्टीसाठी आम्हाला नेमलेलं आहे. जर आम्ही धान्य वेगळं केल्यानंतर ते धान्य आम्ही खाण्यासाठी निवडतो, तसं देवानंही या जगामधून आम्हाला वेगळं करून, आम्हाला निवडून, आम्हाला एका विशिष्ट गोष्टीसाठी नेमलंय. मग आमची नेमणूक जी आहे ती देवाकडून आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतोय. पहिली गोष्ट, देव निवडतो आणि देव नेमतो. मग आमची नेमणूक करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कितीतरी सुंदरशी गोष्ट आहे की मला नेमणारा देव आहे, देवाला मी आवडलो, देवाला मी भावलो आणि देवानं मला नेमलंय. दुसरी गोष्ट, मग मला नेमलंय तर देवानं कशासाठी नेमलंय? हालेलुया. बरोबर आहे. जर आम्ही आमच्या घरामध्ये एखाद्या नोकराची नेमणूक करतो, मग त्या नोकराला आम्ही काम सांगतो आणि मग तो इथं काम करतो. पण इथं तर आम्ही देवाचे लेकरं आहोत, इथं तर आम्ही प्रजा आहोत आणि परमेश्वरानं आम्हाला नेमणूक करून, परमेश्वरानं आम्हाला निवडलंय, निवडून आमची नेमणूक केली. आणि मग ही नेमणूक कशासाठी आहे ते मला तुम्हाला सांगायचंय की देवाच्या राज्यामध्ये अनेकांना घेऊन येण्यासाठी आमची नेमणूक आहे. हालेलुया. सुवार्ता सांगण्यासाठी आमची नेमणूक आहे, येशूचा हेतू पूर्ण करण्यासाठी आमची नेमणूक आहे. आणि जर आमच्यावरती दिलेली जबाबदारी आज आम्हाला पार पाडायची आहे. हालेलुया. देवानं तुम्हाला निवडलं ही गोष्ट लक्षात घ्या, देवानं तुम्हाला नेमलं ही गोष्ट लक्षात घ्या. आणि पुढचं म्हणजे पुढची महत्त्वाची गोष्ट मी सांगतोय की ही नेमलेली गोष्ट आज आम्हाला पूर्ण करायची. देवाची जबाबदारी जर देवानं माझ्या खांद्यावरती दिलेली आहे, ती जबाबदारी पूर्ण करायची. देवानं तुम्हाला रोपलंय या जगामध्ये, आणि जर देवानं रोपलंय तर या रोपलेल्या वृक्षाचं काम आहे की त्या गोष्टीचं फळ येऊ द्यायचं. जर देवानं मला निवडलंय, जर देवानं मला नेमलंय, तर माझा उद्देश काय असावा की मला ज्यानं माझी निवड केली, ज्यानं माझं नेमलंय, त्याचं काम, त्याचं कर्तव्य मी पूर्ण करावं आणि त्यानं माझ्या नेमणुकीला मी सार्थ ठरावं. मग आज आम्ही जीवन जगत आहोत, आनंदानं वचन ग्रहण करत आहोत, प्रार्थना करत आहोत, आमचं सामान्य जीवन जगत आहोत. पण या सामान्य जीवन जगत असताना एका आत्मिक गोष्टीकडे लक्ष ठेवा की देवानं तुम्हाला निवडून तुमची नेमणूक केलेली आहे. देवानं तुम्हाला निवडून तुम्हाला एका राज्यासाठी उभं केलेलं आहे. देवानं तुमच्या खांद्यावरती एक जबाबदारी दिलेली आहे की ज्या जबाबदारीचा वापर करून आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुढं करायचं आहे. मग ही जबाबदारी काय दिली? आम्ही जर वचन वाचलं तर त्या वचनामध्ये असं लिहिलं गेलं की तुम्ही जाऊन फळ द्यावं, तुमचं फळ टिकावं, हा हेतू आम्हाला पूर्ण करायचा आहे. हालेलुया. आम्ही देवानं मला निवडलं, देवानं मला नेमलंय. मग नेमणुकीनंतर परमेश्वरन येशू माझ्याकडून एक अपेक्षा करतोय. मग माझं कर्तव्य आहे की त्या येशूची अपेक्षा मी पूर्ण करावी, त्या येशूला मी महत्त्व द्यावं. मला फक्त निवडून मी तसंच राहू नये, त्या निवडून मी त्याचा काहीतरी वापर करावा. मला हे म्हणायचंय, परमेश्वराची नजर आमच्यावरती जाते, देव आम्हाला निवडतो, देव आमची नेमणूक करतो. आणि मग ही नेमणूक केल्यानंतर आमचं कर्तव्याची तिथून पुढे सुरुवात होते की जे आम्हाला करायचंय. मग पहिली गोष्ट आम्हाला काय करायचंय? वचनाचं म्हणणं हे आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावं. हालेलुया. मला देवानं बनवलं. मग पहिली गोष्ट, मग जर देवानं मला नेमलंय, देवानं मला निवडलंय, तर देवानं मला दिलेलं पहिलं काम म्हणजे माझ्या येशूचा हेतू जो मला पूर्ण करायचा आहे, त्या हेतूचं पहिलं काम आहे की आम्ही जाऊन फळ द्यावं.
मग हे फळ आम्ही कशा पद्धतीने देऊ शकतो की जे वचनाचं रोप त्यानं आमच्यामध्ये लावलेलं आहे, त्या वचनाची वाढ होऊ द्यावी आणि त्या वचनाचं फळ आम्ही येऊ द्यावं. हालेलुया. त्या वचनाची मी वाढ होऊ द्यावी आणि त्या वचनाचं फळ आम्ही इतरांना देणं गरजेचं आहे. कितीतरी वेळा आम्ही वचन ऐकलं, कितीतरी वेळा वचन आम्ही ऐकत आहोत. आजही आमच्याकडे वचनाची देवाणघेवाण सुरू आहे, वचन आमच्याकडे ऐकायला मिळत आहे. पण मला हे म्हणायचं की हे फक्त ऐकतच बसू नका, या वचनाची वाढ होऊ द्या, या वचनाला पुढं जाऊ द्या, या वचनाचं फळ इतरांपर्यंत पोहोचू द्या. मी पवित्र आत्म्याच्या फळाविषयी नाही बोलत, मी तुम्हाला सुरुवातीला हे सांगतोय की देवानं वचनाचं फळ तुमच्यामध्ये रोपलंय, देवानं वचनाचं फळ तुमच्यामध्ये बांधलेलं आहे, ते फळ इतरांपर्यंत पोहोचू द्या. एक फळ, जैविक फळ आम्ही ज्यावेळेस खातो ना त्यावेळेस आम्हाला संतुष्टी मिळते, आमची भूक भागते किंवा आमच्या शरीराला आधार होतो. मला हे म्हणायचं, जगासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा आधार, जगाची तृप्तता होणार एक गोष्ट तुमच्यामध्ये येशूनं दिली, ती म्हणजे देवाचं वचन. हालेलुया. हे फळ इतरांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे. हे फळ ज्यावेळेस इतरांपर्यंत जाईल त्यावेळेस हे फळाची वाढ होईल. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जगामध्ये देवानं आम्हाला रोपलं, देवानं एका बीच्या रूपानुसार आम्हाला रोपलं, मग रोपल्यानंतर आमची वाढीला सुरुवात होते, आमचं फळ येतंय. मग हे फळ आमच्यापर्यंत सीमित नको आहे, हे फळ इतरांपर्यंत गेलं पाहिजे, हे फळ इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि या फळाची वाढ इतरांपर्यंत होणं गरजेची आहे. आणि विश्वास देऊया की ते झाल्याशिवाय राहणार नाही. मग मला हे म्हणायचं की जर आम्ही फळ द्यायचंय तर वचनाचं फळ इतरांना द्यायचंय. त्याचं फळ इतरांना देण्यासाठी एक महत्त्वाच्या 3 फळाविषयी मी तुम्हाला सांगेन. एक महत्त्वाची 3 फळं की जी एका फळामध्ये आहेत. हालेलुया. महत्त्वाची 3 फळं जर मला जगाला द्यायची आहेत तर मला ते जाऊन फळ द्यायचं आहे, तर पहिली गोष्ट मी जाऊन एक फळ देईल, ते म्हणजे मार्ग. हालेलुया. एक असा मार्ग मी माझ्या लोकांमध्ये देईल, मी माझ्या परिवारामध्ये देईल, मी माझ्या देवाच्या लेकरांमध्ये देईल, तो म्हणजे एक मार्ग. का? हे मार्गाचं फळ आम्ही का लोकांना द्यावं? कारण आज अनेकांचे मार्ग भरकटलेले आहेत. आज अनेकांसमोर मार्ग असून त्यांना त्या वाटेनं जाऊ किंवा नको जाऊ हेही प्रश्न पडलेले आहेत. अनेकांना त्या वाटेनं जायची इच्छा आहे, पण त्यांना हे माहीत नाही की त्या वाटेनं कसं जावं. मग आमच्याकडे मार्ग आहे. जर मला मार्ग लाभलाय, जर मला मार्ग कळालाय, तर त्या मार्गाविषयी मी इतरांना सांगावं, तो मार्ग मी इतरांमध्ये द्यावा की हा ये येशूच्या मार्गानं, या येशूच्या मार्गानं चालण्यासाठी तुला पहिली गोष्ट म्हणजे आधार मिळेल, या येशूच्या मार्गानं चालत असताना तुला सहाय्य मिळेल, या येशूच्या मार्गानं चालत असताना तुला मदत मिळेल आणि मग या मार्गातून तू सोयीस्कर जाऊ शकतो. हालेलुया. मला फळ द्यायचं ना इतरांना, मग मला फळ देण्यासाठी ज्यावेळेस मी मार्ग त्यांना शिकवेल, मी मार्ग त्यांना सांगेल, तो मार्ग म्हणजे आमचा प्रभू येशू. ज्यावेळेस त्यांना कळेल, त्या मार्गाने जात असताना त्या झाडावरची फळं त्यांना चाखायला मिळतील. हालेलुया. त्या वाटेनं जात असताना त्या वाटेचा आनंद त्यांना मिळेल, त्या वाटेनं जात असताना त्या वाटेची शांती त्यांना मिळेल. कारण जो फळ माझ्यामध्ये देवानं पेरलं मार्गाचं, जे मला मार्ग देवानं दाखवलेत, ते मार्ग मी इतरांना दाखवेल. म्हणून मला हे म्हणायचं, जर येशू ख्रिस्त म्हणाला की जाऊन तुम्ही सुवार्ता सांगा, तर आज या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे की जाऊन तुम्ही फळ द्या. मग पहिलं फळ तुम्ही मार्ग लोकांना शिकवा, लोकांना तुम्ही मार्ग सांगा. आज तुम्हाला मार्ग ठाऊक आहे तर तो मार्ग इतरांपर्यंत जाऊ द्या. जर एक व्यक्ती चर्चमध्ये आहे तर इतरांनाही चर्चमध्ये आणा. त्या व्यक्तींना परमेश्वराचं जीवन कळू द्या की देव त्यांच्या जीवनाविषयी काय बनवू शकतो. मग पहिली गोष्ट आम्ही मार्ग हे फळ द्यावं. दुसरी गोष्ट मला दुसरं फळ द्यायचं आहे ते म्हणजे सत्य. हालेलुया. दुसरं फळ जे मला द्यायचं आहे ते फळ आहे माझ्याकडे सत्य. आणि ते सत्य जर मला कळालंय तर देवानं त्या बंधनातून मला मुक्त केलंय. आज अनेकांना गरज आहे त्या बंधनातून मुक्त होण्याची. आज अनेकांना गरज आहे सत्य कळण्याची. का? कारण त्या असत्यामध्ये जे जीवन ते जगत आहेत, त्या असत्यातून त्यांना बाहेर पडायचंय आणि ते बाहेर तेव्हाच पडतील जेव्हा त्यांना सत्य कळेल. हालेलुया. आज तुम्हालाही जर परमेश्वराचं फळ मिळत आहे, जर सत्य तुम्हाला कळत आहे, तर त्या असत्यातून आम्हाला बाहेर येणं गरजेचं आहे. मग मला जाऊन फळ द्यायचंय तर पहिली गोष्ट मी येशूचा मार्ग, दुसरी गोष्ट मी येशूचं सत्य प्रगट करेल. हालेलुया.
मला जाऊन फळ द्यायचंय, माझ्यावरची कामगिरी मला बजावायची आहे, तर मला सत्य सांगणं, सत्य स्वीकारणं, सत्य बजावणं, सत्य पोहोचवणं हे माझं कर्तव्य असेल आणि या सत्याच्या फळाची पेरणी करणं हे माझी जबाबदारी असेल. हालेलुया. मग सत्य काय आहे की येशूच्या रक्तानं आमचं जीवन बदललं गेलं, येशूच्या रक्तानं आमचं पाप धुतलं गेलं, येशूच्या रक्तानं आमची बढोतरी झाली. हालेलुया. मग दुसरं जे फळ मला द्यायचं आहे ते सत्याचं फळ द्यायचं आहे. जे मला मिळालंय ते फळ मला इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यानंतर तिसरं फळ जे माझ्याकडे आहे ते म्हणजे आहे जीवन. तिसरं फळ जे माझ्याकडे आहे ते आहे जीवन. या फळाची मला लोकांमध्ये पेरणी करायची आहे. बरोबर आहे. या फळाची मला लोकांमध्ये काय करायची आहे? पेरणी करायची आहे. कारण ही पेरणी करण्यासाठी मला येशूचा हेतू पूर्ण करायचा आहे. म्हणून 3 फळं मी तुमच्या समोर मांडत आहेत की ही फळं तुम्ही सोपवा, या फळाची पेरणी तुम्ही करा, हे फळं तुम्ही जाऊन द्या. जर हे फळ तुम्ही लोकांपर्यंत द्याल तर या फळाची वाढ होणार आहे. पुढं आम्हाला दुसरी जबाबदारी दिली, ती दुसरी जबाबदारी पार पाडायची. पण पहिली गोष्ट ही जबाबदारी आम्ही पूर्ण करूया की तुम्ही जाऊन फळ द्यावं. मग पहिलं फळ मी सांगितलं की जगामध्ये मार्ग जे बंदिस्त झालेले आहेत, ज्या मार्गांनी लोक जाऊ शकत नाही, ज्या मार्गांनी ते पोहोचू शकत नाही, ते मार्ग आज आम्हाला इतरांना शिकवायचे. दुसरी गोष्ट, जे आजही असत्यामध्ये आहेत, ज्यांना आजही असत्यमध्ये त्यांची कदाचित त्या असत्यामध्ये त्यांची आवड आहे, त्या बंधनामध्ये आहेत, त्यातून सत्यामध्ये आणायचे. आणि तिसरी गोष्ट, आम्हाला जीवनाची वाट जगाला दाखवायची आहे. आम्हाला जीवनाची वाट आम्हाला शिकवायची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊन फळ द्यावं. जर हे देवाचं वचन आम्हाला शिकवतं तर ही 3 फळं देवानं तुमच्याकडे दिली, ते एकाच फळामध्ये, आणि ते म्हणजे आहे आमचं येशू. जर हे येशू आमच्याकडे फळ आहे तर ते इतरांपर्यंत ज्यावेळेस जाईल ते फळाद्वारे त्यांची निस्ती बढोतरी होणार आहे आणि त्या फळानं त्यांची वाढ होणार आहे. मग आता परमेश्वरानं जर हा येशूचा हेतू आमच्या समोर मांडलेला आहे, मग पहिला हेतू मी तुम्हाला सांगितला की तुम्ही जाऊन फळ द्यावं. मग दुसरा हेतू येशूचा काय आहे? तो हेतू आहे की तुमचं फळ टिकावं. हालेलुया. नुसतं फळ आम्हाला द्यायचं नाही, तर पुढची जबाबदारीही आम्हाला पार पाडायची आहे. ती जबाबदारी म्हणजे काय? की आमचं फळ टिकलं पाहिजे, जे आम्ही पेरणी केलेली आहे किंवा जे आम्ही पेरलेलं आहे. मग देवाचं वचन आम्हाला सांगतं की मग आम्ही फळ टिकण्यासाठी आम्ही काय करावं? जर मी मार्गाचं फळ पेरलेलं आहे तर त्या मार्गांपासून कोणीही बहकू नये. पुष्कळ वेळा असं होतं की मार्गामध्ये आणलं जातं आणि मग मार्गामध्ये आणल्यानंतर सोडून दिल्यानंतर उपयोग होणार नाही. मला फळ टिकवायचं आहे, मग मी मार्गाचं फळ पेरलंय तर त्या मार्गांपासून कोणालाही बहकू द्यायचं नाही. त्या मार्गांमध्ये मला त्यांना टिकवून ठेवणं गरजेचं आहे. एखादा वाटाड्या ज्यावेळेस असतो ना, तो वाट दाखवत पुढे नेत असतो. मग मला हे म्हणायचंय, तुम्ही मार्गात आणल्यानंतर मार्गाचं फळ पेरलंय तर त्या मार्गांपासून बहकू देऊ नका, त्या मार्गांमध्ये त्यांना टिकवून ठेवा. दुसरी गोष्ट, जे सत्याचं फळ तुम्ही पेरलंय त्या सत्याला धरून राहण्यासाठी त्यांना मजबूत करा. काही वेळेस आम्हाला सत्य समजतं, आम्ही बंधनातून मुक्त होतो, पण हे असत्य असं आहे की जे वेळोवेळी ओढण्याचा प्रयत्न करेल, जे वेळोवेळी अनेक गोष्टी आमच्यासमोर मांडेल, प्रगट करेल. पण आम्ही सत्याचं फळ पेरलंय तर त्या सत्यांना धरून राहण्यासाठीही आम्हाला ती शिकवण द्यावी लागेल, तेव्हा कुठं ते सत्याचं फळ टिकलं जाईल. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, आमचं जे जीवन आहे त्या जीवनाला आम्ही स्वीकारावं. हालेलुया. आम्ही त्या जीवनाला काय करावं? आम्ही स्वीकारावं. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या जीवनाला स्वीकाराल त्यावेळेस या फळाची वाढ होत जाईल, या फळाची वाढ होत जाईल, हे फळ टिकलं जाईल आणि आमच्याकडून येशूचा हेतू पूर्ण होईल. मग मला हे म्हणायचं आहे, आज आमचे जगिक हेतू काही असू द्या, मग आमचे हेतू पूर्ण करण्यासाठी आम्ही इतकी धावपळ करतो, आमचे हेतू पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक कष्ट करतो, मग का नाही आम्ही येशूचा हेतू पूर्ण करण्यासाठी कष्ट करावेत? मग येशूचा हेतू पूर्ण करण्यासाठी या गोष्टी मी तुमच्या समोर मांडल्या. मग आता आम्ही विचार करूया की हा हेतू पूर्ण केल्यानंतर आमचा फायदा काय? मग कदाचित आजही जगामध्ये आम्ही आमचा हेतू पूर्ण केल्यानंतर आम्ही विषय मांडतो की मी जर हे केलं तर याच्यापासून मला हा फायदा होईल. मग येशूचा हेतू पूर्ण केल्यानंतर पहिली गोष्ट काय? तर बायबल सांगतं, येशूचा हेतू पूर्ण केल्यानंतर येशूच्या नावानं आम्ही जे काही पित्याचं बळ मागू, बायबल सांगतं ते आम्हाला प्राप्त होतं, ते आम्हाला मिळतं. हालेलुया.
आम्ही जर त्या वचनामध्ये वाचत गेलो तर त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जे काही तुम्ही माझ्या नावानं पित्याजवळ मागाल ते त्यानं तुम्हाला द्यावं. हालेलुया. म्हणजे आम्ही ज्यावेळेस येशूचा हेतू पूर्ण करतो आणि येशूच्या नावामध्ये आम्ही जे काही मागतो, जर ते आमच्या परमेश्वराच्या योजनेनं, परमेश्वराच्या दृष्टीनं आमच्यासाठी योग्य आणि उचित आहे, तर ते आम्हाला मिळतं आणि मिळाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. दुसरा फायदा म्हणजे मी तुम्हाला खूप सुंदर सांगितला की जी सुरुवात आम्ही केली, की येशूनं आमची निवड केली, येशूनं आमची नेमणूक केली, येशूनं आमच्यावरती जबाबदारी दिली, म्हणजे येशूच्या नजरेमध्ये आम्ही येत आहोत. हालेलुया. येशूच्या एका सैन्यामध्ये आम्ही येत आहोत, येशूच्या समोर आम्ही येत आहोत. का? कारण येशूनं आम्हाला निवडून त्याच्या कामामध्ये उभं केलंय, येशूनं आम्हाला निवडून त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आम्हाला उभं केलंय. आणि पुढची गोष्ट सांगेल की येशूनं आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. हालेलुया. मग ही जबाबदारी दिली तर या जबाबदारीचं वेतनही आम्हाला मिळेल, या जबाबदारीचं फायदाही आम्हाला होईल, किंवा या जबाबदारीबद्दल परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्यही करेल. मग त्याच्यासाठी मी अगोदर तुम्हाला सांगितलं की येशू त्याचं नाव तुम्हाला देत आहे, की ज्याच्या नावानं तुम्हाला प्राप्त होत आहे. मग आज या वचनाद्वारे आज ज्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडत आहे, की सुरुवात केली की देवानं निवड केली, सुरुवात केली की देवानं नेमणूक केली, मग त्यानंतर आमच्या कामाची आम्हाला जाणीव करून दिली की आम्ही येशूच्या हेतू पूर्ण करण्यासाठी आम्ही करावं. मग आज पुढं आणखी काही गोष्टी सांगतं आहे की आम्ही येशूचा हेतू पूर्ण केल्यास येशू आमचा हेतू पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. का? कारण आम्ही जबाबदारीनं जर त्याचं काम पार पाडत आहोत, आम्ही जबाबदारीनं जर त्याने सोपवलेल्या कामगिऱ्या पूर्ण करत आहोत, मग आम्ही त्याच्या नजरेमध्ये राहणारच आहोत, आम्ही त्याच्या नजरेआड होणार नाही. मग महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की जर आम्ही येशूचा हेतू पूर्ण करू तर येशू आमचा हेतू पूर्ण करणार आहे. आणि येशू आमचा हेतू ज्यावेळेस पूर्ण करेल त्यावेळेस ज्या आनंदाची आम्ही अपेक्षा करत होतो, तो आनंदाचा अनुभव आम्हाला यायला सुरुवात होईल आणि त्या आनंदाचा अनुभव आम्ही घेत राहू. आणि म्हणून आज या वचनाकडे विशेष लक्ष द्या. पुन्हा पुन्हा काही गोष्टी मी रिपीट करत आहे, पुन्हा पुन्हा काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे की ज्या गोष्टींचा वापर जीवनामध्ये व्हावा. एक जबाबदारीनं देवानं आम्हाला नेमलंय, एक जबाबदारीनं देवानं आम्हाला या ठिकाणी रोपलंय, एका जबाबदारीनं परमेश्वरानं आम्हाला या जगामध्ये स्थापलंय. मग यामध्ये आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे बजावणं गरजेचं आहे, आम्ही आमचं काम कर्तव्य पूर्ण करणं गरजेचं आहे. आज देवाकडून आम्ही अपेक्षा करतो, आज देवाकडून आमच्या अनेक अपेक्षा आहेत की प्रभू हे करावं, परमेश्वरा ते करावं, देवा माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर. मग मी देवासाठी काय करत आहे? जर आम्ही देवानं सोपवलेली कामगिरी पूर्ण करायला आम्ही शिकू, देवानं सोपवलेली कामगिरी आम्ही पूर्ण करत राहू, तर आम्हाला आमचं प्रतिफळ मिळत राहील, तर आम्हाला आमचं प्रतिफळ मिळत राहील. आणि आम्हाला ज्यावेळेस ते प्रतिफळ मिळेल त्यावेळेस आम्हाला कळेल की देवानं मी केलेल्या कामगिरीचं वेतन मला दिलंय. हालेलुया. मी केलेल्या कामाचं परमेश्वरानं वेतन मला दिलंय, मी सोपवलेल्या केलेल्या कामाचं, एक बजावलेल्या कामगिरीचं परमेश्वरानं बक्षीस मला दिलंय. आणि हे तेव्हा प्राप्त होतं ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासोबत एका नात्यानं, एका विश्वासानं आम्ही जुडतो. मग या वचनाद्वारे अनेक शिकवणी मी तुम्हाला सांगितल्या. शेवटच्या मुद्द्याकडे येऊया की एक शिकवण जर मला या वचनातून घ्यायची तर ती शिकवण मी काय घेणार? जर येशू माझ्यासाठी या अद्भुत गोष्टी करत आहे, येशू माझ्यासाठी या अनेक गोष्टी सांगत आहे, तर याच्यामधून मला शिकवण काय घ्यायची? पहिली तर शिकवण मी तुम्हाला सांगितली की जी कामगिरी दिली ती कामगिरी तुम्ही बजावा. पण याच्यानंतर आणखीन काय शिकवणी आहेत त्या मला इतरांना मी सांगू शकेल. त्या शिकवणी मला काय आहेत? पहिली शिकवण मी हे सांगेल, देव निवड करतो ही शिकवण जगाला कळू द्या. हालेलुया. देव निवड करतो ही शिकवण प्रत्येकाच्या जीवनामध्ये जाऊ द्या. देव निवड करतो ही प्रत्येकाला जाणीव होऊ द्या. देवाच्या नजरेमध्ये सर्व येतात ही प्रत्येकाला जाणीव होऊ द्या. मग ती निवड कशीही, कुठूनही, कशाही पद्धतीनं होऊ शकते याच्याविषयी काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितल्या. मग पहिली गोष्ट मी एक दाविदाचं उदाहरण आम्ही मांडलं तुमच्यासमोर की ज्यावेळेस त्या गल्ल्याथाला मारायचं होतं त्यावेळेस एका दाविदाला आणलं गेलं आणि ज्या दाविदाकडं पाहून बायबल सांगतो तो गल्ल्यातही म्हटला की हा काय मारणार आहे. ज्यावेळेस त्याच्या हातातली ती काठी असेल, ज्यावेळेस त्या हातातल्या ते गोष्टी होत्या त्यावेळेस त्यालाही वाटलं की हे काय होणार आहे. पण बायबल सांगतं त्या निवडीमध्ये देवानं, ज्यावेळेस देवानं आमची निवड केली, ज्यावेळेस देवानं आम्हाला नेमलं,
त्यावेळेस परमेश्वरानं एक शिकवण आम्हाला दिली की मी तुमची निवड करत असताना कधी रंग रूप तुमचं पद प्रतिष्ठा काहीही पाहत नाही. ज्यावेळेस देवाच्या नजरेमध्ये तुम्ही योग्य ठरता त्यावेळेस देव तुमची निवड करतो आणि देव तुम्हाला त्या ठिकाणी प्रस्थापित करतो. मग देव ज्यावेळेस मला निवडतो त्यावेळेस देवच्या नजरेमध्ये मी भावतो किंवा देवाला मी आवडतो, ही आमच्यासाठी खूप मोठी शिकवण आहे की देव आम्हाला निवडू शकतो. मग देवानं निवडावं यासाठी काय करावं, देवानं आम्हाला नेमावं यासाठी आम्ही काय करावं, आम्ही जाऊन सुवार्ता सांगावी यासाठी आम्ही काय करावं, आमचं फळ टिकावं यासाठी आम्ही काय करावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सर्व गोष्टीसाठी प्रार्थनेनं सुरुवात करा. हालेलुया. देवाचं लक्ष वेधण्यासाठी स्वतःच्या जीवनामध्ये बदल करायला सुरुवात करा. तुम्ही म्हणताल की देवानं मला निवड करण्यासाठी मी काय करावं. मग देवानं निवड करण्यासाठी एक प्रार्थनामय जीवन जगायला सुरुवात करा. का नाही मी येशूचा हेतू पूर्ण करणारी व्यक्ती बनावी, का नाही मी येशूचा हेतू पूर्ण करणारं जीवन जगावं. जर येशूचा हेतू पूर्ण करणारं तुम्ही जीवन जगाल तर येशू तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे, येशू तुमच्या जीवनामध्ये बदल करणार आहे. पहिली शिकवण मी सांगितली की आम्हाला देवानं नेमलंय, दुसरी शिकवण सांगितली की देवानं आम्हाला निवडलंय, तिसरी शिकवण सांगतोय की येशूचा हेतू आम्हाला पूर्ण करायचा आहे. आणि चौथी शिकवणीकडे येणार आहोत, कारण या अगोदरच्या शिकवणीविषयी मी बोललोय, पण चौथी आणि महत्त्वाची शिकवणीसाठी मी तुमच्याकडे येणार आहे. पहिली गोष्ट, चौथी शिकवण आहे की देवाकडं तुमची कामगिरी पूर्ण केल्यानंतरचं एक प्रतिफळ आहे. हालेलुया. देवाकडं तुमची कामगिरी पूर्ण केल्यानंतर प्रतिफळ आहे आणि जे प्रतिफळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या प्रतिफळाचं मानकरी परमेश्वर तुम्हाला करणार आहे. म्हणून आज जीवनामध्ये, माझ्या जीवनामधून देवाचं गौरव व्हावं, माझ्या जीवनामधून देवाच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, माझ्या जीवनामधून देवाच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, माझ्या जीवनामधून येशूचा हेतू पूर्ण व्हावा, याच्यासाठी मला धावपळ करणं गरजेचं आहे. याच्यासाठी मला माझं जीवन देवासोबत जोडणं गरजेचं आहे. आणि ज्या मी माझं जीवन देवासोबत जोडेल तर मला प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज जाणीवपूर्वक देवाचं वचन आहे जे तुम्ही ऐकत आहात, त्याच्यातून अनेक शिकवणी मी तुम्हाला सांगितल्या, पण महत्त्वाची गोष्ट एक घ्या की देवानं तुम्हाला निवडलंय, देवानं तुम्हाला नेमलंय, तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही दिलेलं फळ टिकावं, याच्यासाठी परिश्रम घ्या. कदाचित हे परिश्रम घेत असताना सैतान आम्हाला त्रास देईल, आमच्या जीवनामध्ये कार्य करेल, आम्हाला कदाचित वेदनेमध्ये त्रासामध्ये टाकेल, पण तरीही आम्ही त्या फळ टिकण्यासाठी प्रयत्न करत राहू. मला हे म्हणायचं आहे, जर आमच्या घरामध्ये एखादं झाड आम्ही लावलं, ते झाड लावल्यानंतर आम्ही त्याला तसंच सोडत नाही, आम्ही त्याला वेळोवेळी पाणी देतो, आम्ही वेळोवेळी त्याची काळजी घेतो, आम्ही वेळोवेळी त्याची निगा राखतो. आणि ज्यावेळेस आम्ही त्याची निगा राखतो आणि निगा राखल्यानंतर काही दिवसानंतर त्या झाडाला पहिलं फळ किंवा पहिलं फूल ज्यावेळेस येतो, किती आनंद असतो ना. मग मला हे म्हणायचं आहे, येशू ख्रिस्तालाही किती आनंद होत असेल की मी रोपलेलं फळ, मी रोपलेलं झाड ज्यावेळेस इतरांना जाऊन फळ देतंय, ते टिकतंय, त्याची वाढ होत आहे, आणि या सर्व गोष्टीची वाढ होत असताना येशूचा आनंद खूप असेल. हालेलुया. मग जीवन जगत असताना, परमेश्वरासोबत आपलं जीवन जगत असताना कदाचित काही गोष्टी घडतील, पण त्यापासून स्वतःचं जीवन अलिप्त ठेवा, वंचित ठेवा आणि देवाच्या राज्याची वाढ होण्यासाठी साहाय्याने मदत करा. म्हणून एक छोटंसं कोरस आम्ही गाणार आहोत की ज्यामधून परमेश्वर आमची निवड करत आहे हेही आम्हाला कळेल, आणि परमेश्वर आम्ही कुठल्याही मार्गामध्ये असू द्या, देव आम्हाला त्याच्या मार्गामध्ये आणून त्याची कामगिरी पूर्ण करण्याची जी जबाबदारी देत आहे. हालेलुया. थँक यू जीसस. भूले और भटके थे हम, जाते तो जाते कहाँ, किसी ने बताया हमें यीशु मसीह है यहाँ. भूले और भटके थे हम, जाते तो जाते कहाँ, किसी ने बताया हमें यीशु मसीह है यहाँ. महिमा हो तेरी महिमा हो, महिमा हो तेरी महिमा हो, महिमा हो तेरी महिमा हो,
महिमा हो, तेरी महिमा हो। दुनिया की चिंता को छोड़ो, आगे ही बढ़ता ही चल, पाएगा शांति आराम, जीवन मिलेगा तुम्हें। भूले ओ भटके थे हम, जाते तो जाते कहाँ, किसी ने बताया हमें, यीशु मसीह है यहाँ। भूले और भटके ते हम। प्रेज द लॉर्ड. देवानं तुम्हाला निवडलंय, देवानं तुम्हाला नेमलंय. कदाचित तुम्ही हरवला असाल, पण परमेश्वरानं पुन्हा त्याच्या राज्यात तुम्हाला आणलंय, नेमलंय. त्याचं कार्य पूर्ण करत चला आणि देवाच्या राज्याची वाढ करा. प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. राजा, तुला आदर, तुला गौरव, तुला सन्मान देतो प्रभू. देवा, तू महान आहेस, सर्वशक्तिमान प्रभू आहेस, राजांचा राजा आहेस. अशक्य गोष्टीला शक्य करणार तो देव आहेस. देवा, आजचे वचन तुझ्या लेकरांनी ऐकलंय, त्या वचनाची कार्यपूर्ती होऊ दे आणि देवा तू चालच आणि गौरव चा. येशूच्या नावातून पित्या तो एक आमेन.